एकेकाळी गावोगावी जल्लोषात साजरा होणारा हा सण आज हळूहळू का हरवत चाललाय? आदिवासी बहुल डोंगर रांगांमध्ये जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू, नाशिक, पेठ आणि गुजरात सीमेलगतच्या या पवित्र भूमीत अक्षय तृतीयेचा सण आखाती किंवा आखाती गौराई म्हणून अत्यंत श्रद्धेने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा फक्त सण नाही, आदिवासी समाजाच्या निसर्गाशी असलेल्या एकोप्याचा, शेतीशी असलेल्या विश्वासाचा आणि पूर्वजांशी असलेल्या आध्यात्मिक नात्याचा जिवंत उत्सव आहे. या पवित्र पर्वाची सुरुवात 7 किंवा 9 दिवस आधी होते. बांबूपासून विणलेल्या शिणानं सारवलेल्या एका लहानशा दुरडीत माती भरली जाते आणि त्या मातीत 12 प्रकारची विविध धान्य आणि पिकांची बीजं पेरली जातात. भात, नागली, वरी, मका, उडीद आणि अनेक जीवनदायी धान्य. ही फक्त पेरणी नसते, ही भूमीची परीक्षा असते. बीजांची ताकद जाणून घेण्याचा प्राचीन कृषी विज्ञानाचा एक सुंदर मार्ग असतो. या बीजांमध्ये समाजाचं भविष्य दडलं असतं, पावसाची आशा दडलेली असते आणि येणाऱ्या समृद्ध हंगामाची स्वप्न अंकुरत असतात. या क्षणी जनजाती समाज पूर्वजांना आवाहन करतो. गाव शिवारातील देवता वाघोबा देव, कंसरी माता, हिमाई माता, कुळदेवत आणि मातृशक्तीच्या सर्व रूपांना साकडं घालतो. येत्या वर्षी पाऊस भरपूर होऊ दे, धान्याने कोठार भरू दे, गावात सुख, शांती आणि एकोपा नांदू दे, अशी प्रार्थना संपूर्ण समाज एकत्र येऊन करतो. या 7 दिवसांत महिलांची भूमिका या परंपरेचा आत्मा असते. त्या अत्यंत काटेकोर पार ठेवतात. शुद्धता, शिस्त आणि श्रद्धेने प्रत्येक नियम पाळला जातो. दररोज पहाटे विहिरीवरून आणलेलं शुद्ध पाणी या गौराईवर वाहिलं जातं. प्रत्येक थेंब जणू भूमी, बीज आणि मातृशक्ती यांच्यातील जिवंत संवाद असतो. घराच्या एका पवित्र कोपऱ्यात झाकून ठेवलेली गौराई हळूहळू पिवळ्या अंकुरात उमलते, जणू समृद्धीचं सुवर्ण स्वप्नच. रात्री गावातील महिला, वृद्ध माता आणि मुली एकत्र जमतात आणि 7ही रात्री कंसरी माता, हिमाई माता आणि गौराईचे पारंपरिक गीत अत्यंत आत्मीयतेने गातात. त्या गीतांमध्ये फक्त शब्द नसतात, त्यात पूर्वजांची स्मृती असते, निसर्गाचा श्वास असतो, मातीतल्या सुगंधाची ओल असते आणि समाजाला एकत्र बांधणारी आत्मिक शक्ती असते. आखातीच्या दिवशी गावात शेतातील सर्व कामं थांबतात. वैरभाव विसरले जातात. गरीब, श्रीमंत, लहान मोठे, स्त्री, पुरुष सर्वजण एकत्र येतात. गौराई डोक्यावर घेऊन ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघते. समूह नृत्य आणि सामूहिक प्रार्थनेतून हा समाज पुन्हा एकदा निसर्गाशी आपलं नातं दृढ करतो. ही परंपरा आपल्याला शिकवते, निसर्गाशी एकोप्यानं जगणं म्हणजेच समृद्धीचा मार्ग, पूर्वजांचा सन्मान म्हणजेच संस्कृतीचा रक्षण आणि महिलांची साधना म्हणजेच समाजाचा आत्मा.